वेलकम स्टुडंट्स. टाइप्स ऑफ सॉलिड्स पाहिल्यानंतर आज आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहायचे आहेत. ओके, इथं तुम्ही पाहतात इम्पॉर्टंट टर्म्स आपण पाहायचे का? लॅटाईस काय असतं, क्रिस्टल लॅटाईस काय असतं, युनिट सेल काय असतं, त्याचे पॅरामीटर्स कोणते असतात, या प्रकारच्या वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला पाहायचे. आता हे टर्म्स पाहत असताना अगोदर आपल्याला काही क्रिस्टलाइन सॉलिड चे एक्झाम्पल माहित असणं आवश्यक आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिड कोणते आहेत बरं? साखर आपल्याला माहिती आहे. काय तर साखर. ओके, तुम्ही पाहू शकता हा जो कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये मी काय घेतले तर साखर. साखरेचे जे काही आपल्याला दिसतात ते क्रिस्टल्स असतात. काय असतात पहा, क्रिस्टल्स असतात. हे जे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बारीक आहे ते तुमच्याकडे पण साखर आहे घरी, तुम्ही पाहू शकता. तर ही जी साखर आहे, साखर हातावरती घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे चौकोन असे दिसतात. आता तुम्हाला दिसणार नाही जास्त कारण ओके, तर हे साखरेचे खडे तुम्हाला दिसतात. पण इंडिव्हिज्युअली जर तुम्ही घरी गेल्यानंतर पाहिलं तर तुम्हाला देखील साखरेचे खडे दिसतात. आपण त्याला खडे म्हणतो. ऍक्च्युली दॅट आर द शुगर क्रिस्टल्स. ते काय असतात तर क्रिस्टल्स असतात साखरेचे. आणि एक जो साखरेचा क्रिस्टल असतो, एक जो साखरेचा क्रिस्टल असतो तो अनेक अशा युनिट सेलने तयार होतो. अनेक अशा युनिट सेलने तयार होतो. आता मला माहिती की साखर तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल क्रिस्टल मला काढून दाखवता येणार नाही, कारण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न जरी केला मी तरी तो तुम्हाला दिसणार नाही, कारण त्याची साईज कशी आहे तर लहान आहे. ठीक आहे, त्याची साईज कशी तर मी तेच म्हणतो तुम्हाला की दिसणार नाही. एक साखरेचा खडा म्हणजे एक क्रिस्टल आहे. म्हणजे काय तर एक क्रिस्टल आहे. आणि तो क्रिस्टल कशापासून तयार होतो तर अनेक अशा युनिट सेल पासून तयार होतो. साखर तुम्हाला दिसणार नाही पण इंडिव्हिज्युअल तुम्ही पाहू शकता घरी तुमच्या. ओके, पण त्यानंतर एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी की विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे हे क्रिस्टल आहे. काय गृहीत धरायचं? हे क्रिस्टल. मी काय म्हणतो पहा, दिस इज अ क्रिस्टल. यालाच क्रिस्टल लॅटाईस किंवा क्रिस्टल सॉलिड असं म्हणतो. क्रिस्टलाइन सॉलिडच्या आपण पुढं काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहतो. याला मी काय म्हणतो, ही आहे क्रिस्टल लॅटाईस किंवा ज्याला आपण म्हणतो क्रिस्टलाइन सॉलिड. आता हे क्रिस्टल, याला शब्द काय म्हटलं मी? क्रिस्टल असं म्हटलंय. कोणताही क्रिस्टल कशाने तयार होतो तर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही क्रिस्टल हा छोट्यातल्या छोट्या पार्टने तयार होतो. त्याला युनिट सेल म्हणायचं. पहा, जसं तुम्हाला माहितीये, मी जर असे इमारत म्हटलं, मी जर ह्याला इमारत म्हटलं तर ह्या असं म्हणतोय ह्या विटा आहेत असं गृहीत धरा. कोणतीही इमारत असेल किंवा कोणतीही भिंत असेल, म्हणजे जनरली आपण पाहतो तर ती विटापासून तयार झालेली असते. वीट म्हणजे युनिट सेल आणि भिंत म्हणजे क्रिस्टल. तसं हे पहा, हे जे तुम्हाला सांगतोय हे क्रिस्टल आहे. आणि क्रिस्टल कशाने तयार झालं तर क्रिस्टल हे छोट्या छोट्या पार्ट पासून तयार झालं. आणि हे जे असे छोटे पार्ट असतात, हे जे असे छोटे पार्ट असतात त्यांना युनिट सेल, आणि युनिट सेल पासून तयार होणारं जे मोठं असतं त्याला क्रिस्टल असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? क्रिस्टल असं म्हणायचं असतं. मग युनिट सेल म्हणजे काय ते देखील आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, सध्या लक्षात आलं तुमच्या? हे जे छोटा पार्ट असतो जो क्रिस्टल तयार होत असताना, पहा मी काय म्हणतोय, क्रिस्टल तयार होत असताना सातत्यानं छोटे छोटे जे पार्ट येतात त्यांना युनिट सेल म्हणायचं असतं. तुम्हाला यात ब्लॉक दिसतात, हे ब्लॉक म्हणजे काय असतात? युनिट सेल. ही एक युनिट सेल, ही एक युनिट सेल, ही एक, असं तुम्ही प्रत्येक मोजू नाही शकत पण आहे त्या युनिट सेल. ओके, ह्या क्रिस्टलला किती फेस आहेत तेही आपल्याला पुढे पाहायचे, किती एजेस आहेत ते आपल्याला पाहायचे. ओके, ठीक आहे. हे कसं आहे? हे 3 डायमेन्शनल आहे. हे कसं आहे तर हे 3 डायमेन्शनल आहे. याला 3 ऍक्सेस आहेत. किती तर याला 3 ऍक्सेस आहेत. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्रिस्टल. एवढं तर सध्या तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हे पहा, दिसतं तुम्हाला हे काय आहे? क्रिस्टल. तुम्ही म्हणता सर अर्धा भाग काढला, अर्ध क्रिस्टल का? नाही विद्यार्थी मित्रांनो, हे ही काय आहे? क्रिस्टल आहे. आणि क्रिस्टलचा जो छोटा भाग असतो, त्या छोट्या भागाला काय म्हणायचं असतं? युनिट सेल असं म्हणायचं असतं. चला टर्म्स पाहू आपण. पहिली कोणती तर लॅटाईस. मग लॅटाईस म्हणजे काय तर लॅटाईस हे युनिट सेल पासून तयार होतं. ओके,
लॅटाईस इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शनल पिरियडिक अरे. आता तुम्ही म्हणता 3 डायमेन्शनल म्हणजे काय? ज्या आपल्याला माहिती की ज्या वस्तू असतात त्याला 3D शेप असतो, म्हणजे 3 ऍक्सिस असतात. जसं की पाहू शकता तुम्ही, पाहायचं काढतो, हे पहा मी डायग्राम काढतोय. ओके, ही डायग्राम काढतोय. ओके, नंतर या अशा प्रकारे 3D डायग्राम काढायची मला ही. हे पाहायचं, ही कोणती डायग्राम आहे? तर ही 3D डायग्राम आहे. ओके, मी या ऍक्सिसला काय म्हणतो पहा, हा A, हा B आणि हा C ऍक्सिस. तसंच हे पहा, उभी जी आहे ती C एज, नंतर ह्या एजला B म्हणतो आणि ह्या एजला मी A म्हणतो. तर किती ऍक्सिस आहेत? तर हे पहा, ह्याला जर मी म्हटलं x ऍक्सिस, गृहीत धरा, याला जर म्हटलं मी x ऍक्सिस, ओके, याला जर म्हटलं मी y ऍक्सिस आणि याला जर म्हटलं मी z ऍक्सिस, तर ही जी डायग्राम आहे हिला 3 ऍक्सिस येतं. तसं हे जे क्रिस्टल आहे याला 3 ऍक्सिस आहेत. ओके, आणि याला लॅटाईस आपण म्हणू शकतो. लॅटाईस, क्रिस्टल लॅटाईस जवळपास डेफिनेशन ह्या सारख्याच येतात. आणि हे जे कॉर्नर असतात, या कॉर्नर वरती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. काय असतात? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. ते ऍटम्स असू शकतात, ते आयन्स असू शकतात किंवा ते मॉलिक्युल्स असू शकतात. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल. लॅटाईसची डेफिनेशन काय लक्षात ठेवायची? लॅटाईस इज अ जिओमेट्रिकल, म्हणजे भौमितिक, जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स. पॉइंट्स म्हणजे काय? तर पॉइंट्स म्हणजे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. म्हणजे काय? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. लॅटाईस इज अ जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन अ 3 डायमेन्शनल अरे, म्हणजे रेग्युलर मॅनर मध्ये. ओके, त्याला आपण काय म्हणायचं असतं? लॅटाईस असं म्हणायचं असतं. म्हणजे कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट, कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट असेल ती रेग्युलर असेल. कशी असेल ती? रेग्युलर असेल. आणि त्याच बरोबर विद्यार्थी मित्रांनो, ही x ऍक्सिस, ही y ऍक्सिस आणि त्याच्या मागे z ऍक्सिस, म्हणजे अशा प्रकारे असेल. 3D पद्धतीनं कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट झाल्यानंतरच्या स्ट्रक्चरला लॅटाईस असं म्हणायचं असतं. ओके, पहिली डेफिनेशन. नंतर आता काय, तर क्रिस्टल लॅटाईस किंवा त्यालाच स्पेस लॅटाईस असं म्हटलं जातं. क्रिस्टल लॅटाईस, त्यालाच स्पेस लॅटाईस असं म्हटलं जातं. ओके, ही एक युनिट सेल आहे. हे पहा, जर आपण असं म्हटलं हा ऍक्सिस वाढवला, हा ऍक्सिस वाढवला आणि हा ऍक्सिस वाढवला, याचाच अर्थ याच्या शेजारी युनिट सेल वाढवली, ओके, याच्या खाली युनिट सेल वाढवली, ओके, याच्या डाव्या साईडला युनिट सेल वाढवली, याच्या वरच्या साईडला युनिट सेल वाढवली, तर विद्यार्थी मित्रांनो इथं मोठं अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होईल. त्याला क्रिस्टल लॅटाईस किंवा स्पेस लॅटाईस असं म्हटलं जातं. मला माहिती आहे हे शब्द तुम्हाला थोडेसे समजायला जड जातील, क्रिस्टल लॅटाईस, पण पुढे पुढे गेलं तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. क्रिस्टल लॅटाईस डेफिनेशन पहा, a regular arrangement of the constituent particles. constituent particles कोणते असतात सॉलिड मध्ये? ऍटम्स असू शकतात, आयन्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. जसं ऍटम्स कुठे असतात? तर गोल्ड मेटलचं, आपण जर समजा कोणते मेटल पाहिले, मग ते गोल्ड असेल, चांदी असेल, त्याचे जे क्रिस्टल्स असतील त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे ऍटम्स असतात. सोडियम क्लोराईड घेतलं तर Na+Cl- हे आयन्स त्यामध्ये असतात कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि आपण जर बर्फ घेतला, बर्फाचा खडा घेतला, ओके, तर ते पण काय असणार? तर मॉलिक्यूल हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. तर क्रिस्टल लॅटाईस आपण पाहतो, मग याला काय म्हणायचं? हा पण क्रिस्टल लॅटाईसच आहे. या दोन्हीच्या डेफिनेशन मध्ये फरक कोणताही नाही जास्त. रेग्युलर अरेंजमेंट कोणाची? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द constituent particles of a crystalline solid having similar environment in 3-dimensional space is called as a crystal lattice or space lattice. तर तुमच्या माहितीसाठी मी असं म्हटलं की एक युनिट सेल असते, इथे पहा, इथं पहा, समजा मी जर असं काढलं, थोडं फास्ट काढतो हा. ही पहा, ही काय काढली मी? युनिट सेल काढली. ही एक काय झाली? एक ही झाली युनिट सेल, एक ही झाली युनिट सेल.
आता ह्या इथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात, पुढे युनिट सेलचे आपल्याला प्रकार पाहायचे तर ठीक आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा की काय आहे युनिट सेल. आता ह्या युनिट सेल आपण जर पाहिलं एक्स ऍक्सिस न पण वाढल्या, म्हणजे इकडं पण एक 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 अशा वाढत गेल्या. नंतर ओके वरच्या ऍक्सिस न पण ह्याच्यावर वाढत गेल्या, आणि खालच्या ऍक्सिस न म्हणजे खाली पण वाढत गेल्या, डाव्या साईडनं पण वाढत गेल्या, उजव्या साईडनं पण वाढत गेल्या. तर आपल्याला अशा प्रकारचं भलं मोठं स्ट्रक्चर पाहायला मिळतं जे असं. ठीक आहे, इथं मी एवढंच सांगतो तुम्हाला, इथं एवढंच सांगत आहे की पहा याला काय म्हणायचं, याला क्रिस्टल म्हणायचं, हे क्रिस्टल. ओके, आणि हा जो एक एक बॉक्स असतो, हा एक एक बॉक्स असतो, याला काय म्हणायचं, हे जर क्रिस्टल असेल होल दिस पूर्ण हे जे आहे याला क्रिस्टल म्हणायचं. हे पहा हे क्रिस्टल आहे. आणि एका ब्लॉकला काय म्हणायचं असतं, एका ब्लॉकला युनिट सेल म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं, युनिट सेल. ज्या वेळेस युनिट सेल ह्या तीनही डायरेक्शनला पसरलेल्या असतात त्यावेळेस तयार होणार काय असतं तर क्रिस्टल असतं. मी जर तुम्हाला म्हटलं हा जो ऑब्जेक्ट आहे ओके याला किती ऍक्सिस आहेत तर पहा, आपण जर पाहिलं तर हा एक्स ऍक्सिस ओके, हा कोणता धरला पण एक्स ऍक्सिस, वरचा कोणता धरला पण वाय ऍक्सिस, आणि हा मागचा कोणता धरला झेड ऍक्सिस. ओके, ही पद्धत झाली. अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड having a similar environment in a three-dimensional space is called as a crystal lattice or space lattice. मग तुम्ही म्हणता सर सिमिलर एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर सिमिलर एन्व्हायरमेंट याचा अर्थ असा की ही एक युनिट सेल आहे, हे पहा ही युनिट सेल आहे, हिच्या सारखीच हे पहा ही जी युनिट सेल आहे हिच्या सारखीच युनिट सेल शेजारी, तिच्या सारखीच युनिट सेल त्याच्या खाली, त्याच्या सारखीच युनिट सेल त्याच्या मागे ओके, आणि त्याच्या शेजारी पण. तीनही डायरेक्शनला जर सारख्याच प्रकारचे युनिट सेल असतील तर त्याला म्हणायचं असतं क्रिस्टल लॅटाइस. ओके, आता प्रश्न आला सर युनिट सेल म्हणजे काय, तर मी तुम्हाला एवढं सांगतोय हे जर क्रिस्टल असेल, हे पहा हे जर क्रिस्टल असेल आणि हे क्रिस्टल तयार होण्यामध्ये सातत्यानं येणारे रिपीटिंग युनिट म्हणजे युनिट सेल. रिपीटिंग युनिट यालाच काय म्हणतो आपण युनिट सेल. जसं एखादी भिंत बांधत असो तर ती भिंत तयार करण्यासाठी ज्या विटा असतात, वीट म्हणजे युनिट सेल आणि भिंत म्हणजे क्रिस्टल, एवढं लक्षात ठेवा. या प्रकारे जर समजा ही भिंत असेल ती ही जर वीट असेल तर वीट म्हणजे युनिट सेल, वीट म्हणजे काय युनिट सेल, आणि भिंत म्हणजे काय तर क्रिस्टल असतं, भिंत म्हणजे काय क्रिस्टल. तसं एक सातत्याने येणारं युनिट सेल आणि याला काय म्हणायचं असतं क्रिस्टल असं म्हणायचं असतं. पहा युनिट आणि हे क्रिस्टलचे एक्झाम्पल हे तर झालंच, हे तुमच्या समोर आहेच, आणि हे पण दुसरं एक एक्झाम्पल. ओके, हे पण कोणत्या प्रकारचं आहे तर याचा पण शेप 3D आहे, 3 डायमेन्शनल आहे. कसा आहे याचा शेप देखील 3D आहे, ह्याला जिओमेट्रिकल शेप आहे. ठीक आहे, चला युनिट सेल पाहू आपण. सोपं आहे, युनिट सेल म्हणजे काय तर क्रिस्टल तयार होत असताना सातत्यानं येणारं छोटस युनिट याला युनिट सेल असं म्हणायचं असतं. ठीक आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं की हे क्रिस्टल आहे आणि यातला छोटासा तुकडा हा युनिट सेल आहे. हा काय आहे युनिट सेल आहे. त्याच्या शेजारचा काय आहे युनिट सेल आहे. त्याच्या शेजारचा काय आहे युनिट सेल आहे. म्हणजे एखादं क्रिस्टल कशाने तयार होतं हे पहा, हे काय काढले आपण ह्या 3 युनिट सेल, ही युनिट सेल यातल्या प्रत्येक पार्टला हे जे 4 तुकडे येतं ह्या 4 तुकड्याला ह्याला युनिट सेल म्हणून आपण पहा. हा युनिट सेल आहे इथं बसवतो, हा युनिट सेल आहे, हा देखील युनिट सेल आहे, आणि हा पण युनिट सेल आहे. व्हेनेवर युनिट सेल गेट टुगेदर टू फॉर्म क्रिस्टल, काय तयार होतं क्रिस्टल तयार होतं. मग युनिट सेलची डेफिनेशन काय, मग याची डेफिनेशन काय, कोणत्याही छोट्या पार्टची डेफिनेशन काय ओके तर आपण पाहूया काय असते डेफिनेशन. तर काय डेफिनेशन आहे त्याची तर युनिट सेल ची डेफिनेशन पाहत असताना अगोदर मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने युनिट सेल काढून दाखवतो. हे पहा
युनिट सेल तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता, तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं. ओके, हा एक चौकोन काढला मी असा, नंतर तुम्ही ह्याला असं देखील काढू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीनं काढता येतं. ओके, चांगल्या पद्धतीनं 3D डायग्राम त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. ओके, दिसतं तुम्हाला हे? ठीक आहे. आणि युनिट सेलचे प्रकार नंतर आपण पाहूया. सध्या एवढंच लक्षात ठेवा की युनिट सेल म्हणजे काय, तर ही आहे युनिट सेल. काय आहे ही? युनिट सेल आहे. ओके, हा ऍक्सिस मी जर म्हटलं ना, याला काय म्हणतो, ही एज बी गृहीत धरू आपण, ही एज बी गृहीत धरू, ही एज सी आणि ही एज ए असं गृहीत धरू. याला युनिट सेल म्हणायचं आणि याला क्रिस्टल म्हणायचं. मग हे कुठं दाखवलं येतं, तर ह्या क्रिस्टल मध्ये मी असं म्हणतो की हे जे मी 3D काढलेलं आहे 3 डायरेक्शन असलेलं छोटं युनिट, हे म्हणजे इथला भाग आहे, त्याची शेजारी पुन्हा तसाच तसाच तसाच. ओके, म्हणजे असं पण जाणार, वरती पण जाणार आणि मागे पण जाणार, तर तयार होणार क्रिस्टल. मग युनिट सेल म्हणजे काय, तर पहा, इट इज द युनिट सेल, इट इज द स्मॉलेस्ट repeating structural unit of a crystalline solid or crystal lattice. म्हणजे कोणतंही क्रिस्टल लॅटाईस तयार होण्यासाठी येणारं छोट्यातलं छोटं सातत्यानं येणारं युनिट याला युनिट सेल म्हणायचं असतं. ओके, म्हणून द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल लॅटाईस or a crystal solid is called as a unit cell. Okay, unit cell is the smallest repeating structural unit of a crystalline solid or crystal lattice which when repeated in a different direction produces the crystalline solid. आपल्याला डेफिनेशन फक्त इथपर्यंत लक्षात ठेवायची आहे. ओके, युनिट सेल म्हणजे काय, ही युनिट सेल आहे आणि हे क्रिस्टल आहे. क्रिस्टल तयार होण्यासाठी लागणारं छोटं युनिट त्याला युनिट सेल म्हणायचं. पण त्याची डेफिनेशन, युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड और क्रिस्टल लॅटाईस इज कॉल्ड एज अ युनिट सेल. आणि तुम्हाला मी आता सांगितलं, युनिट सेल एकत्र आल्यानंतर काय तयार होतं, युनिट सेल एकत्र आल्यानंतर क्रिस्टल लॅटाईस तयार होतो, जे की 3D असतं. आणि तुम्ही म्हणता मग युनिट सेल 3D नाही का, तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट सेल ही जी आहे, ही पहा, ही काय आहे, युनिट सेल. या युनिट सेलला पण किती ऍक्सिस आहेत, 3. ही आपण जर म्हटलं एक्स ऍक्सिस, पहा असा जर आपण म्हटलं, हे पाहिजे, हा जर म्हटलं आपण एक्स ऍक्सिस. ओके, हा जर आपण म्हटलं वाय ऍक्सिस आणि हा जर आपण म्हटलं झेड ऍक्सिस. युनिट सेल इज ऑल्सो अ 3 डायमेन्शनल अँड ड्यू टू दॅट क्रिस्टल लॅटाईस इज ऑल्सो 3D. आणि ज्या प्रॉपर्टीज या युनिट सेलच्या असतात त्याच प्रॉपर्टीज ह्या क्रिस्टलच्या असतात. साखरेचा जो खडा असतो तो साखरेच्या युनिट सेलनं तयार होतो. म्हणजे साखरेचा छोट्यातला छोटा पार्टही गोडच लागणार आणि आणखीन जास्तीत जास्त आपण जर साखर खाल्ली तरी गोडच लागणार. म्हणजे एक साखरेचा खडा देखील गोडच, 10 साखरेचे खडे देखील गोडच. प्रॉपर्टीज कशा असतात तर सारख्याच असतात. ओके, तर चला, म्हणजेच युनिट सेल गेट टुगेदर टू फॉर्म अ क्रिस्टल लॅटाईस. नंतर द क्रिस्टल इज मेड अप ऑफ इन्फानाइट नंबर ऑफ युनिट सेल. मोजता येत नाहीत एवढ्या युनिट सेल त्यामध्ये असतात. तुम्ही म्हणता सर इथं तर आपल्याला मोजता 10-15 आहेत. अरे बाबा, ही प्रतिकृती आहे. काय तर ही प्रतिकृती आहे, म्हणजे आपण म्हणतो मॉडेल आहे. ऍक्च्युली आपण जर पाहिलं, साखरेचा जो छोटा खडा घेतला तर त्याच्यामध्ये पण अनेक अशा युनिट सेल आलेल्या असतात. ओके, द क्रिस्टल इज मेड अप ऑफ इन्फानाइट नंबर ऑफ युनिट सेल्स. म्हणजे जसं क्रिस्टल आपण गृहीत धरतो, क्रिस्टलचा बॅकबोन काय आहे, तर क्रिस्टलचा बॅकबोन हे युनिट सेल आहे. युनिट सेल पजेसेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. साहजिकच आहे, हे जे क्रिस्टल आहे याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीज कोणावरती डिपेंड असतात, तर युनिट सेलवरती. का डिपेंड असतात, त्याचं कारण क्रिस्टलच युनिट सेलनं तयार झालेलं आहे. क्रिस्टलच युनिट सेलनं तयार झाले, म्हणून क्रिस्टलच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या प्रॉपर्टीजच युनिट सेलच्या देखील असतात. ओके, युनिट सेल possesses all the characteristics of
क्रिस्टलाइन सॉलिड. ह्या काही गोष्टी तुम्हाला एमसीक्यू साठी लक्षात येतील, लक्षात ठेवायच्या. नाही तर म्हणतात युनिट सेल छोटा असतं मग त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आणि क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज ह्या वेगळ्या. सो नाही, युनिट सेल अँड क्रिस्टल लॅटाईस शो बोथ सेम प्रॉपर्टीज. ओके, आता पाहूया पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. कारण हा युनिट सेल भाग खूप मोठा आहे. पुढे जाऊन आपल्याला युनिट सेलचे पॅरामीटर्स पाहिजे. काय पाहिजे आपल्याला? युनिट सेलचे पॅरामीटर्स पाहायचे आहेत. ओके, तर थोडी आणखी मोठी युनिट सेल काढतोय. पण मोठी युनिट सेल काढत असताना अगोदर लक्षात ठेवा, हे जे ब्लॉक काढलाय हा ब्लॉक 3D आहे. ब्लॉक कसा आहे? तो 3D आहे. या क्रिस्टलचं फॉर्मेशन हे युनिट सेल पासून तयार होतो. मग आता अगोदर आपल्याला युनिट सेल पाहायचं आहे. काय पाहायचं आपल्याला? युनिट सेल पाहायचे. म्हणून युनिट सेलचे थोडं डायग्राम मोठी काढतोय मी. ओके, डायग्राम काय काढतो तुम्हाला थोडीशी मोठी काढतोय. युनिट सेल असती छोटी, पण इथं तुम्हाला समजण्यासाठी काढावं लागते मोठी. ठीक आहे, हा इथं आता युनिट सेल काढतोय तर कारण आपल्याला त्याचे एजेस पाहायचे आता. ओके, असं काढलं. नंतर तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने देखील तुम्ही युनिट सेल काढू शकता. पण युनिट सेल दिसली पाहिजे, नाही तर काहीतरी वेगळं दिसेल असं करू नका. ठीक आहे, मला पण थोडस ही मोडावी लागते. चला दुसऱ्या पद्धतीने काढू आपण थोडीशी, म्हणजे सिस्टमॅटिक आली पाहिजे, बाकी काहीच नाही. सिस्टमॅटिक आली पाहिजे. हे पहा, असं काढतो. ठीक आहे, असं काढलं. त्यानंतर इथे एक अशी तिरपी रेष सोडा, इथं अशी तिरपी रेष सोडा, अशी तिरपी. ठीक आहे, नंतर ह्या रेषा काय करायच्या? ह्या जोडून घ्यायच्या. काय करायच्या? रेषा जोडून घ्यायच्या. ही रेष या कॉर्नरला टेकवा, ही रेष या कॉर्नरला टेकवा. ठीक आहे, आता झाली काय युनिट सेल? का थोडी तिरपीचे? ठीक आहे, थोडी तिरपी झाली नाही का, तर मार्कर थोडासा बोर्डवरती स्लिप होतो, त्यानं थोडस व्यवस्थित येत नाही. तरी मी आता एकदा काढण्याचा प्रयत्न करतो, नाही तर मग तुम्ही त्याला गृहीत धरा. ओके, काढली मार्कर. अशा पद्धतीने काढायचे. नंतर थोडीशी अशी तिरपी लाईन ओढा. आता नाही, हा ठीक आहे, अशा पद्धतीने काढायची. हा, हे अशा पद्धतीने काढायची. याला असं चिटकवायचं याला इथं. ओके, आता याला इथं चिटकवायचं. ठीक आहे, तुमच्याकडे स्केल असते, स्केल तुम्ही काढू शकता. आता तुम्हाला दिसते ही युनिट सेल. हे काय आहे? हे युनिट सेल आहे. नंतर आता ह्या युनिट सेल मध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. काय असतात? तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. सध्या मी तुम्हाला सिंपल युनिट सेल काढलेले आहे. इथं काय असतात विद्यार्थी मित्रांनो? तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. काय असतात? तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. हे मी सिंपल युनिट सेल काढलेली आहे. तिला प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हटलं जातं. चला, ही काय आहे? युनिट सेल. मग तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं म्हणतो, या क्रिस्टलची ही छोटी युनिट सेल आहे. काय आहे? युनिट सेल आहे. ओके, चला आता ह्या युनिट सेलला, ही युनिट सेल कशी आहे? 3D आहे. कशी आहे? 3D आहे. ओके, आता 3D. आता मग यामध्ये मी असं म्हणतो, हे पहा, ही जी आहे याला इथं मी ए एज म्हणतो, हिला मी बी एज म्हणतो, हिला मी सी एज म्हणतो. एज म्हणजे कड. ओके, काय असतं त्याला? कड असते. ठीक आहे, तर या प्रकारे चला आपण पाहूया पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे पॅरामीटर. ओके, या ज्या एजेस असतील याला आपण काय म्हणतो? एजेस म्हणजे कड. ही कोणती आहे? ही ए एज आहे. ओके, ही त्याच्या खालची कोणती आहे? बी आहे. आणि कोणती? तर सी आहे. ठीक आहे, या प्रकारे पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. तर पहिला आहे एजेस. काय आपण म्हणतो? एजेस ऑर एज लेंथ. एजेस ऑर एज. एज म्हणजे काय ते हे पहा. एज म्हणजे काय? तर एज म्हणजे कडा. एज म्हणजे काय? तर कडा. ठीक आहे, तुम्हाला असं दाखवतोय. हे जे आहे ना, ही कड आहे, दिसतो मला. ही एक एज आहे, ही दुसरी एज आहे आणि ही तिसरी एज.
दिसतं तुम्हाला? हे पहा इथं फ्रंटला तुम्हाला दिसतं, ही एक लाईन, हिला एज म्हणायचं, ही अशी मागची लाईन आणि ही अशी वरची लाईन. किती डायरेक्शन आहेत? या ऍक्सिसला मी एक्स ऍक्सिस म्हटलं, याला मी वाय ऍक्सिस म्हटलं आणि याला झेड ऍक्सिस म्हटलं. तसंच तुम्हाला लक्षात येण्यासाठी समजा मी याला एक्स ऍक्सिस म्हटलं, कोणता? मी जर असं म्हटलं हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा कोणता म्हटलं विद्यार्थी मित्रांनो? मी जर असा झेड ऍक्सिस म्हटलं. लक्षात ठेवा फक्त एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. एजेस और एज लेंथ. A unit cell is characterized by following parameters. Unit cell एक्सप्लेन करण्यासाठी काही पॅरामीटर्स वापरलेले आहेत. पहिलं, the intersection of two faces or crystal lattice is called edge. आता एज म्हणजे काय? त्याला आपण कडा म्हणतो. काय म्हणतो? तर कडा. ओके, तर हा वरचा फेस आहे. पहा मी काय सांगतो, हा काय आहे? तर हा वरचा फेस आहे, हा वरचा फेस आहे आणि हा समोरचा फेस आहे. कोणता? हा समोरचा फेस आहे. हा वरचा फेस तुमच्या लक्षात असेल, हा वरचा फेस आहे. हा कोणता आहे? हा वरचा फेस आहे. पण मी तुम्हाला क्रिस्टल दाखवतोय, युनिट सेल तुम्हाला थोडं दिसणार नाही व्यवस्थित. समजा आपण म्हटलं हा वरचा फेस आहे, हा वरचा फेस आणि हा फ्रंट फेस आहे. तर समोरचा फेस आणि वरचा फेस यातलं जे असतं इंटरसेक्शन, याला काय म्हणायचं असतं? एज म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? एज. म्हणून तुम्हाला आणखी दाखवण्यासाठी की हा समोरचा फेस आहे आणि हा वरचा फेस आहे, तर हे काय झालं? हे एज झालं. ओके, द इंटरसेक्शन ऑफ टू फेसेस और क्रिस्टल लॅटाइस इज कॉल्ड ॲज अ एज. ओके, नंतर द थ्री एजेस. मग किती एजेस आहेत क्रिस्टलला? किती एजेस आहेत क्रिस्टलला किंवा युनिट सेलला? जर क्रिस्टलला 3 असतील तर युनिट सेलला पण किती असतील? तर 3. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी युनिट सेल आहे हिला पहा, ही एक एज आहे, आडवी एक एज, उभी एक एज आणि मागच्या साईडने एक एज, अशा 3 एजेस आहेत. ओके, तेच तुम्हाला म्हणतं की ही ए एज, ही बी आणि ही सी. द 3 एजेस डिनोटेड बाय युनिट सेलचे एजेस कशाला दाखवले जातात? द 3 एजेस डिनोटेड बाय लेटर ए, बी and C. Ages of unit cell denoted by letter A, B and C. मग कोणत्या एजेसला ए म्हणायचं? तर पहा मी सांगतोय, आपण जर अशा प्रकारची युनिट सेल काढली, पटकन काढून दाखवतो तुम्हाला मी. ओके, अशा प्रकारची आपण युनिट सेल काढली तर पहा, थोडंसं रफली काढतोय हा, लक्षात घ्या. तर मी असं म्हणतो, ही जी वरची तिरपी दिसते तुम्हाला, ही ए, तिलाच खाली तर तिरपी ही ए. ओके, तिच्या समोरची बी, तिच्या खालची बी आणि याला मी जर सी म्हणत असेल तर इथं सी असेल. अशा प्रकारे ही अशी तिरपी जी आहे तिला ए एज, ही आडवी जी आहे तिला बी आणि वरची जी आहे तिला सी एज. तर फ्रंट नुसार ही ए, बी आणि सी अशा प्रकारे एजेस. द 3 एजेस डिनोटेड बाय ए, बी and C of unit cell represent the dimensions of the unit cell along 3 axes. 3 axes नुसार ह्या एजेस दाखवलेल्या आहेत. These edges may or may not be perpendicular. आणि ह्या जे एजेस आहेत, आता तुम्हाला मी म्हटलं की सध्या तुम्हाला जे युनिट सेल आहे, ह्या युनिट सेल मध्ये ही कंप्लीट आडवी आहे, ही अशी आहे, ही अशी, पण आणि ही खालची एजला ओव्हरची जी एज आहे ती परपेंडिक्युलर, पण नेहमीच असते असं नाही. युनिट सेलचे पुढे आपल्याला ब्रेवियस लॅटाइसेस पाहायचे आहेत. तर मी काय सांगतोय पाहायचं, these edges may or may not be mutually perpendicular. वरची एज ही या एजला म्हणजे ही असेल, तर हे दोन फेसेस असतात ते परपेंडिक्युलर असतातच असं नाही. काही युनिट सेल मध्ये परपेंडिक्युलर आहेत तर काही युनिट सेल मध्ये परपेंडिक्युलर नाहीत. कोण? एजेस. हे झालं एजेसच्या बाबतीत. किती एजेस आहेत युनिट सेलला? 3. एज ए, एज बी आणि एज सी. ओके, कडा त्याला आपण काय म्हणतो? तर कडा. ओके, ही कोणती कडा आहे मग? तर ह्या ज्या आहेत ह्या बी आहे. ही कोणती एज आहे? तर ही वरची बी आहे. त्या प्रकारे नंतर आपल्याला पाहायचे अँगल. युनिट सेल असेल किंवा क्रिस्टल असेल, यांचं पुढे क्लासिफिकेशन आपण पाहिलं तर अँगल वरती दिसणार आहे. टेट्रागोनल असेल,
टेट्रागोनल क्रिस्टल असेल, हेक्सागोनल क्रिस्टल असेल, क्यूबिक क्रिस्टल असेल, तर हे कशावर डिपेंड असतं. तर पुढे क्रिस्टलचे आपल्याला युनिट सेलचे प्रकार पाहायचे तर ते युनिट सेलचे प्रकार हे कशावर असतात, हे एजेस वरती आणि तयार होणाऱ्या एजेस मुळे अँगल वरती, एजेस मुळे तयार होणाऱ्या अँगल वरती ते डिपेंड असतात. आता युनिट सेलला अँगल किती असतात, तर युनिट सेलला आपण पाहतो 3 अँगल असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा. तर सध्या पहा अँगल बिटवीन द एजेस, हे एमसीक्यू साठी मला लक्षात ठेवायचं आहे. अँगल बिटवीन द एजेस, अँगल बिटवीन द एजेस ऑर प्लेन्स. ठीक आहे. आता कोणत्या एज मध्ये कोणता अँगल असतो हेही आपल्याला लक्षात ठेवायचे. देयर आर 3 अँगल्स बिटवीन द एजेस ऑफ युनिट सेल. किती अँगल्स असतात? 3. देयर आर 3 अँगल्स बिटवीन द एजेस ऑफ द युनिट सेल रिप्रेझेंटेड बाय अल्फा, बीटा अँड गॅमा. युनिट सेल मध्ये जे अँगल्स असतात ते कोणत्या नोटेशन दाखवले जातात, तर ते अल्फा, बीटा आणि गॅमा अशा नोटेशन दाखवले जातात. मग कोणता अल्फा असतो, कोणता बीटा आणि कोणता गॅमा तेही आपल्याला इथे पाहायचे. तर अगोदर एजेस समजून घ्या, अगोदर एजेस समजून घ्या. कशा काढलेत मी एजेस, कशा काढलेत मी एजेस, मी काय म्हटलं हे पहा, ही काय झाली आपली युनिट सेल काढू. आपण काय काढतो, आपण हे पहा, ती पॅशा वाटतं मी ही काढली मी युनिट सेल, काय काढली मी युनिट सेल. ए एज कोणाला म्हणायचं, तर पहा ही जी आहे ना अशी तिरपी लाईन, ओके, याला ए एज म्हणायचं. काय म्हणायचं, एज ए. इथं ही तिरपी, तिच्या खालची ही तिरपी, त्याला ए एज. नंतर तिच्या शेजारी बी, तिच्या शेजारी कोणती, बी. ही जी आहे ही एज बी, ओके. आणि इकडची कोणती आहे, सी. कोणती आहे, तर सी आहे. ठीक आहे. या प्रकारे 3 एजेस असतात युनिट सेलला. नंतर देयर आर 3 अँगल्स. किती अँगल्स असतात युनिट सेलला, 3. देयर आर 3 अँगल्स बिटवीन द एजेस ऑफ द युनिट सेल रिप्रेझेंटेड ॲज अल्फा, बीटा अँड गॅमा. आणि ते अँगल कशाने दाखवले जातात, अल्फा, बीटा आणि गॅमा या लेटरने ते अँगल्स दाखवले जातात. द अँगल अल्फा, आता अँगल अल्फा कोणामधला आहे, तर पहा ही एज बी आहे ना, हे पहा इथं सांगतो. हा जर पॉइंट आपण गृहीत धरला, हा जर पॉइंट आपण गृहीत धरला, हा बी एज आहे. कोणतीही बी. हा बी ऍक्सिस आहे असं म्हणू शकता, बी एज आहे असं म्हणू शकता. ही सी एज आहे, सी ऍक्सिस आहे असं म्हणू शकता. तर बी आणि सी दोन असतात कडा, एक बी आणि सी यांच्यामध्ये असलेला जो अँगल आहे त्याला अल्फा म्हणायचं असतं. कोणता, अल्फा. द अँगल अल्फा इज बिटवीन एजेस बी अँड सी. कोणता, बी अँड सी. ठीक आहे. तुम्हाला असं करायचं, हे युनिट सेलच आहे. हे पहा मी काय सांगितलं मला, ही कोणती आहे आडवी, ही कोणती आहे, आपण जर म्हटलं बी आहे, काय आडवं हे बी आहे. ठीक आहे. हे मागचं ए आहे, हे मागचं ए आहे, ही एज ए आहे, ही एज बी आहे आणि ही एज सी आहे. ठीक आहे. ही कोणती सांगा, ही बी एज. ठीक आहे. ही मागची ए एज आणि वरची सी एज. तर बी आणि सी मध्ये इथं जो अँगल असणार, इथं जो अँगल तयार होणार, इथे पाहा असा, इथं हा अँगल कोणता, अल्फा असणार. अँगल बिटवीन एज बी अँड एज सी इज अल्फा. कोणता असणार, तो अल्फा असणार. द अँगल बीटा इज बिटवीन, द अँगल बीटा इज बिटवीन एज ए अँड सी. ए आणि सी. मग ही कोणती आहे, ही ए आहे आणि वरची सी आहे. म्हणजे हे पहा, हा झाला अल्फा. मग हा कोणता असणार आहे, हा असणार आहे बीटा. हा कोणता असणार आहे, तर बीटा. हा असणार आहे बीटा. तर सी आणि ए म्हणजे पहा ही कोणती एज आहे, ही ए आहे नाही का, हे तुम्हाला दिसतं. हे मला म्हणाले ना, इथं कोणता अँगल असणार आहे, ही सी एज आहे, ही सी एज आहे आणि ही ए एज आहे. कोणती, ए. यातला अँगल कोणता, बीटा आहे. कोणता आहे, पहा बीटा. थोडंसं मोठं काढतो दिसण्यासाठी. इथं अँगल कोणता असणार, तर बीटा असणार आहे. द अँगल बीटा इज बिटवीन एज ए अँड सी. ही एज ए आणि ही एज सी. एसी मध्ये बीटा अँगल असतो, बीसी यांच्यामध्ये अल्फा अँगल असतो. आता राहिली कोणती दोन एजेस, तर ही ए आणि हा बी यांच्यामध्ये असतो गॅमा. यांच्यामध्ये कोणता अँगल असतो, गॅमा अँगल असतो.
द अँगल गॅमा दिसत नसेल तर काढतोय. द अँगल गॅमा इज बिटवीन एज ए अँड एज बी. ओके, अशा प्रकारे 3 एजेस गिव्स 3 अँगल्स इन अ युनिट सेल. ओके, तर लक्षात आलं तुमच्या. तर ही एज बी आणि ही एज सी यांच्यामध्ये असणारा अँगल अल्फा, एज सी आणि एज ए यांच्यामध्ये असलेला अँगल बीटा आणि एज ए आणि एज बी मध्ये अँगल असलेला गॅमा. कोणता? गॅमा. कोणत्याही इंटरसेक्शन पॉइंटला कोणत्याही तुम्ही म्हणता सर इथंच 3 अँगल असतात का? इथं पण हा पहा ए बी आणि सी. तर बी आणि सी म्हणजे इथं कोणता असणार आहे? अल्फा. ओके, बी एज आणि सी एज याच्यामध्ये अल्फा. नंतर आपण पाहतो ए एज आणि सी यांच्यामध्ये बीटा आणि ए आणि बी मध्ये कोणता? तर गॅमा. अशा प्रकारे द क्रिस्टल इज डिफाइंड विथ द हेल्प ऑफ 3 पॅरामीटर्स ऑफ युनिट सेल. तर युनिट सेल डिफाइन करण्यासाठी हे पॅरामीटर्स वापरले जातात. ते कोणकोणते? तर 3 एजेस. किती? 3 एजेस. एज ए, एज बी अँड एज सी अँड अँगल अल्फा, बीटा अँड गॅमा is useful to explain the unit cell. The crystal is defined with the help of 3 parameters of unit cells. Okay, आता पुढची डेफिनेशन लॅटाईस पॉइंट. आता पॉइंट म्हणजे काय असतं नाही का? पॉइंट म्हणजे काय असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढे युनिट सेलचे प्रकार पाहिजे. सिंपल युनिट सेल असेल तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे फक्त कॉर्नर्सला असतात. कुठे असतात? कॉर्नर्सला. आणि कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जिथं असतात, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजेच पॉइंट असतात. म्हणजे काय असतात? तर पॉइंट असतात. लॅटाईस पॉइंट काय म्हणते तर पहा, लॅटाईस पॉइंट म्हणजे लॅटाईस तयार होण्यासाठी जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांना लॅटाईस पॉइंट असं म्हटलं जातं. एनी पॉइंट ॲट द इंटरसेक्शन ऑफ लाईन इन युनिट सेल इज कॉल्ड ॲज अ लॅटाईस पॉइंट. कोणताही कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जो इंटरसेक्ट झाल्याबरोबर असतो त्याला आपण म्हणतो लॅटाईस पॉइंट. तर या युनिट सेलला किती लॅटाईस पॉइंट आहेत? तर या युनिट सेलला 8 लॅटाईस पॉइंट आहेत. या युनिट सेलला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लॅटाईस पॉइंट. यालाच लॅटाईस साइट देखील म्हटलं जातं. लॅटाईस पॉइंट यालाच पॉइंट या शब्दाच्या ऐवजी साइट देखील म्हटलं जातं. युनिट सेल मध्ये जिथं जिथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्याला लॅटाईस पॉइंट किंवा लॅटाईस साइट असं म्हटलं जातं. लक्षात, लॅटाईस पॉइंट म्हणजे काय? एनी पॉइंट ॲट द इंटरसेक्शन ऑफ लाईन इन युनिट सेल इज कॉल्ड ॲज अ लॅटाईस पॉइंट. नंतर स्पेस लॅटाईस. पुढे काय? तर स्पेस लॅटाईस. The collection of all the points in the crystal having similar environment is called as a space lattice. जसं मी जर म्हटलं ही युनिट सेल आहे, याला 8 लॅटाईस पॉइंट आहेत आणि असे सर्व लॅटाईस पॉइंट एकत्र जर आले तर त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं स्पेस लॅटाईस. त्याला काय म्हणायचं? स्पेस लॅटाईस. एका युनिट सेलचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे म्हणून लॅटाईस पॉइंट. आणि ज्यावेळेस सर्व युनिट सेल एकत्र येतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? स्पेस लॅटाईस. द कलेक्शन ऑफ ऑल द पॉइंट्स. हे पहा, आता इथं एक, इथं दुसरा. आपण जर पाहिलं युनिट सेलच्या बाबतीत 1 2 3 4 5 6 7 8. ओके, असे हे 8 हे 8 हे 8 हे 8 असे एकत्र आले. तर the collection of all the points in the crystal having similar environment is called as a space lattice. त्याला काय म्हणायचं असतं? स्पेस लॅटाईस असं म्हणायचं असतं. तर आज आपण पाहिलं याला युनिट सेल म्हणायचं आणि ह्याला क्रिस्टल म्हणायचं. युनिट सेल म्हणजे काय? तर युनिट सेल हा क्रिस्टल लॅटाईसचा स्मॉलेस्ट रिपीटिंग पार्ट असतो. ओके, smallest repeating structural unit of a crystal is called as a unit cell. याला युनिट सेल म्हणायचं आणि याला क्रिस्टल म्हणायचं असतं. ओके, या प्रकारे. ओके, यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे? तर युनिट सेल म्हणजे काय? तर युनिट सेल म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे युनिट सेल याची डेफिनेशन
It is the smallest repeating structural unit of crystal is called as a unit cell. Unit cell चे किती पॅरामीटर्स आहेत तर आपण जर पाहिलं unit cell is characterized by following parameters. आणि ते पॅरामीटर्स कोणते तर unit cell is characterized by the parameters edges and angles. एक पाहिलं आपण edges. युनिट सेलला किती एजेस आहेत आपण सगळे धरलं किती कडा आहेत असं धरलं तर एज ए एज बी आणि एज सी. ओके युनिट सेल हॅज 3 एजेस. युनिट सेल हॅज 3 एजेस. जसं हे पहा एज ए याला काय म्हणलं आपण ही कोणती आहे याच्यानुसार आपण जर पाहिलं तर ही आहे इथं पहा ही जी लाईन आहे ही कोणती आहे ही बी एज आहे. वरची कोणती आहे सी एज आहे आणि मागच्या साईडची कोणती आहे तर ए आहे. ठीक आहे या प्रकारे युनिट सेलच्या 3 एजेस एज ए एज बी एज सी. आणि युनिट सेल मध्ये किती अँगल तयार होतात एका इंटरसेक्शन पॉइंटला तर आपण पाहिलं तर 3 अँगल्स तयार होतात. अँगल अल्फा कोणाच्या मध्ये असतो का तुम्ही पाहू शकता. द अँगल अल्फा इज बिटवीन एजेस हे लक्षात ठेवा कारण पुढे लक्षात लागणार तुम्हाला. द अँगल अल्फा इज इन बिटवीन एजेस बी अँड सी. ओके बी आणि सी एजेस मध्ये कोणता अँगल असतो अल्फा. ओके हे पहा ही एज बी आणि ही एज सी यातला अँगल कोणता अल्फा. बी सी मधला अल्फा सी ए म्हणजेच ए सी मधला बीटा ए सी मधला बीटा आणि राहिलेल्या 2 एजेस ए आणि बी मधला कोणता तो आहे गॅमा. या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो प्लीज फोकस वन्स. And thank you so much for today. So please note down this.